सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे रिलेशनशिपबद्दल आणि याचं टायटल आहे जास्त देत आहात म्हणून तुमची किंमत कमी होते. हो मित्रांनो, तुम्ही कधी ही गोष्ट ऑब्झर्व केली आहे का की तुम्ही नातेसंबंधांमध्ये आहात आणि तुमची जी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीसोबत तुम्ही नातेसंबंधांमध्ये आहात किंवा काय, त्या व्यक्तीचा कॉल आला की तुम्ही तो लगेच उचलता, त्यानंतर त्या व्यक्तीचा मेसेज आला की त्याला लगेच रिप्लाय देता, त्या व्यक्तीचा तुम्हाला काही असा मेसेज आला की मी प्रॉब्लेममध्ये आणि हे आहे, तुम्ही तुमचे सर्व काम सोडून देऊन त्या व्यक्तीच्या प्रॉब्लेम सोडवण्याला जास्त प्रायोरिटी देता आणि तरीही नंतर मित्रांनो ती व्यक्ती तुमच्यापासून दूर होत जाते. हे जर तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच. काय ना मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असतं, आपल्या सर्वांनाच असं वाटत असतं की जर जास्त दिलं, मी जर माझ्या रिलेशनशिपमध्ये जास्त एफर्ट्स टाकले तर माझी रिलेशनशिप जास्त स्ट्रॉंग होईल. पण रिॲलिटी जे मित्रांनो, रिॲलिटी एकदम याच्या उलटी आहे. रिॲलिटी काय म्हणते, जर तुम्ही जास्त दिलं तर लोक तुम्हाला लाईटली घ्यायला लागतात. आपण काय करतो, कॉल आला उचलला, मॅसेज आला रिप्लाय दिला, काही अडचण आली लगेच सॉर्ट आउट केली. पण हे आपण जिन्युअनली करत असतो मित्रांनो. का? कारण आपण त्या नात्यामध्ये जिन्युअनली आपण एफर्ट्स टाकत असतो, कारण ते नातं आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतं. पण समोरच्या व्यक्तीसाठी ती गोष्ट तेवढीच इम्पॉर्टंट नसते मित्रांनो. समोरची व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी फॉर ग्रँटेड धरत असते. आपल्याला आपण त्या गोष्टी करू म्हणून ती व्यक्ती आपल्याला कन्सिडर करत असते. तर काय ना मित्रांनो, याचे काही पॉइंटर्स आहेत, काही मुद्दे आहेत जे की आपल्याला डिस्कस करणं फार गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं नातेसंबंध सावरू शकता. पहिलं म्हणजे काय की नात्यामध्ये ओव्हर गिव्हिंग प्रॉब्लेम असतो. तो काय, तुम्ही ऑलवेज अवेलेबल आहात, त्यानंतर तुम्ही ऑलवेज अंडरस्टँडिंग करता. म्हणजे काय, काहीही झालं, कोणाची जरी चूक असेल, काही जरी झालं तर तुम्ही समजून घेता आणि तुम्ही ॲडजस्ट करता, तुम्ही कॉम्प्रोमाइज करता. त्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सॅक्रिफाईस करता मित्रांनो. तुम्ही तुमच्या प्रायोरिटीजला सोडून देता आणि समोरच्या व्यक्तीसाठी तुमच्या प्रायोरिटीज, तुमची कामं सॅक्रिफाईस करून त्या व्यक्तीच्या कामाला, त्या व्यक्तीच्या अडचणींना तुम्ही जास्त प्रायोरिटी देता. आणि याचे रिझल्ट्स काय भेटतात, याचे रिझल्ट खूप प्रेडिक्टेबल आहेत मित्रांनो. काय याचा रिझल्ट काय की टेकन फॉर ग्रँटेड राहणं. तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घेतलं जातं मित्रांनो. काय मित्रांनो, तुम्ही जितकं इझी होता ना मित्रांनो, तितकं लोक तुम्हाला सिरियस घेणं बंद करतं. हे कशामुळे होतं, का होतं, तर हे ह्या गोष्टीमुळे होतं की आपण कन्सिस्टंटली कायमस्वरूपी त्या व्यक्तींसाठी अवेलेबल असतो आणि आपण कायमच अवेलेबल असतो म्हणून त्यांना असं वाटतं की ठीक आहे, ते आपल्याला लाईटली घेतात. काही जरी झालं ना, ही इज फॉर मी. मित्रांनो, ह्युमन सायकोलॉजी असं म्हणते की लोक व्हॅल्यू करतात जे काही गोष्टी रेअर आहेत त्याची, आणि जे इझिली मिळतं ना त्याला लोक अंडर व्हॅल्यूड समजतात, त्याची लोक व्हॅल्यू करत नाहीत मित्रांनो. स्कॅरॅसिटी काय सांगते, स्कॅरॅसिटी व्हॅल्यू क्रिएट करते. आणि मित्रांनो, जे एक्सेस आहे, जे जास्त प्रमाणात असतं, लोक त्या गोष्टीची व्हॅल्यू डिस्ट्रॉय करतात मित्रांनो. तर ही जर नातेसंबंधांमध्ये पाहिलं मित्रांनो, जितकं कमी तुम्ही तुमच्याकडून एफर्ट्स नातेसंबंधांमध्ये टाकाल तितकं तुमची व्हॅल्यू वाढेल मित्रांनो. जर तुम्ही खूप जास्त एफर्ट्स टाकताय, खूप अतिप्रमाणात त्या व्यक्तीच्या जवळ जाताय, त्या व्यक्तीच्या प्रत्येक कामात त्याला मदत करताय, तर हे एक्सेस देणं तुमची नातेसंबंधांमधली व्हॅल्यू कमी करतं आणि ज्यामुळे तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावे येतात. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्पेक्ट का कम्फर्ट, हे आपण अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे. मित्रांनो, नातेसंबंधांमध्ये काय असतं, नातेसंबंधांमध्ये पार्टनर्स एकमेकांची रिस्पेक्ट करणं हे फार गरजेचं असतं. पण आपण काय करतो, आपण कम्फर्ट जास्त देतो. कसं, आपण काय करतो, प्रत्येक वेळेस अवेलेबल असतो, आपण प्रत्येक वेळेस मदत करतो, प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीच्या सोबत असतो प्रत्येक गोष्टींमध्ये, आणि हे त्या व्यक्तीसाठी कम्फर्टिंग असतं. आणि हे कम्फर्टिंग असतं म्हणून काय करतं, आपण कम्फर्ट देतो जे की आपली व्हॅल्यू क्रिएट करत नाही. का व्हॅल्यू क्रिएट करत नाही, लोक तुमच्यासोबत कम्फर्टेबल असतात मित्रांनो, पण ते तुमच्यामध्ये इंटरेस्टेड नसतात. ते तुमच्यासोबत कम्फर्टेबल असतात म्हणून ते तुमच्यासोबत असतात मित्रांनो. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमोशनल ट्रॅप. इमोशनल ट्रॅप कसा वर्क करतो मित्रांनो, बघा, तुम्ही देत आहात, तुम्ही त्या व्यक्तीसाठी करत आहात, हे तुम्ही कशामुळे करता,
हे सगळं तुम्ही करता कारण तुम्ही जेन्युइनली त्या नात्यामध्ये आहात. तुम्ही जेन्युइनली तुम्हाला असं वाटते की तुमचं जे नातं आहे ते फळावं, ते चांगलं व्हावं. पण दुसरा पर्सन काय करतो, दुसरा पर्सन तुम्ही जे काही करताय त्या सगळ्या गोष्टींना डिफॉल्ट समजतो. त्याला असं वाटत असतं की हा व्यक्ती जे माझ्यासाठी काही करतोय हे त्याचं करणं, त्याचं कर्तव्य आहे. तुमचे जे एफर्ट्स आहेत ते त्या व्यक्तीसाठी जे आहे ना मित्रांनो, एक्सपेक्टेशन्स असतात की माझे जे काही आहेत अडचणी हे सोडवणं ह्या व्यक्तीचं कर्तव्य आहे. दॅट इज द पर्सन्स एक्सपेक्टेशन्स अबाउट यू मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही जास्त देत आहात म्हणून ते राहिलेले नाही आहेत तुमच्यासोबत. तर काय आहे, ते तुमच्यासोबत आहेत कारण त्यांना तुमच्या असण्याची सवय लागलेली आहे. असण्याची म्हणजे काय, ऑलवेज त्यांच्यासाठी अवेलेबल असण्याची, न की तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये असण्याची. ते तुम्हाला हे समजतात की माझ्या काहीही प्रॉब्लेम आले, माझी काहीही अडचण आली, मला काहीही मदत लागली तर ही व्यक्ती माझ्यासाठी ऑलवेज अवेलेबल आहे आणि म्हणून ते तुमच्यासोबत आहेत मित्रांनो. तर याचं सोल्युशन काय आहे मित्रांनो? पहिलं की नातेसंबंधांमध्ये कुठे ना कुठे काही ना काही बाउंड्री असली पाहिजे मित्रांनो. कशी बाउंड्री असली पाहिजे की नाही, ह्या लिमिटच्या बाहेर मी माझ्या नातेसंबंधामध्ये एफर्ट टाकणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कंट्रोल्ड अवेलेबिलिटी. कंट्रोल्ड अवेलेबिलिटी म्हणजे काय मित्रांनो? तर कधीही स्वतःची कामं सोडून, स्वतःच्या प्रायोरिटीज सोडून आपल्या पार्टनरला किंवा त्यांच्या कामाला अधिकची प्रायोरिटी देऊ नका. कारण आपलं काम हे आपल्यासाठी आपली फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे मित्रांनो. जर तुम्ही तुमचं काम सोडून त्यांच्यासाठी अवेलेबल होत आहे तर हे चुकीचं आहे. कारण त्यामुळे कदाचित तुमचं तुमच्या लाईफमध्ये नुकसान होऊ शकतं. सो मित्रांनो, तुमचं काम ही तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. जर तुम्हाला गरज वाटत आहे की त्या व्यक्तीला नाही, जेन्युइनली मदतीची गरज आहे, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की बाबा माझं असं असं आहे, हे माझं झाल्याशिवाय मी तुला मदत करू शकणार नाही. माझं हे झालं की मी तुझ्या कामासाठी येतो, तुझं काम करून देतो. तिसरं, सेल्फ रिस्पेक्ट. सेल्फ रिस्पेक्ट ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. कारण जर नात्यामध्ये तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट गमवत असाल तर ते नातं काहीही कामाचं नाही. जिथे तुम्हाला असं वाटतंय की नाही, ह्या गोष्टीमुळे माझी सेल्फ रिस्पेक्ट कमी होते, या गोष्टीमुळे माझी व्हॅल्यू कमी होते, ती गोष्ट तुम्ही तुमच्या नातेसंबंधामध्ये नाही केली पाहिजे मित्रांनो. कारण ह्या गोष्टीमुळे तुमची व्हॅल्यू कमी होते आणि ज्या व्यक्तीसोबत तुम्ही नातेसंबंधामध्ये आहात किंवा जी व्यक्ती तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत आहे ती व्यक्ती हळूहळू तुमच्यापासून दूर व्हायला सुरुवात होते. मित्रांनो, रिलेशनशिप जर तुम्हाला टिकवायची असेल तर त्याचा योग्य मार्ग एकच आहे. जास्त द्यायचं नाही, कमी द्यायचं, योग्य द्यायचं आणि योग्य वेळी द्यायचं. ॲट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, नातेसंबंध टिकवणं हे काही एका व्यक्तीच्या हातात नसतं. नातेसंबंध जर टिकवायचे असतील तर त्यासाठी एफर्ट्स जे आहेत ते दोन्ही बाजूंनी हे झाले पाहिजेत. आपण जर एक्सेस एफर्ट टाकतोय तर याचा अर्थ असा होतो की आपण त्या नात्यामध्ये गुंतत जातोय आणि समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीची व्हॅल्यू नाही आहे. ती व्यक्ती आपल्याला फॉर ग्रँटेड घेत आहे. सो इफ यू वॉन्ट टू चेरिश युअर रिलेशनशिप, कीप द रिस्पेक्ट अबाउट युअर रिलेशनशिप. दोघांच्या नात्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग ठेवा, म्युच्युअल रिस्पेक्ट ठेवा, जी तुमच्या नात्याला व्हॅल्यू करते. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल रिअल लाईफ, लिव्ह रिअल रिसेट. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.